गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। निर्भय महाराष्ट्र शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या सहकार्यातून आज रोजी दिंडोरी पोलीस ठाणे व तहसील अधिकारी यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की सध्याच्या निवडून आलेल्या महायुती सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे शब्द देऊन फसवणूक केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा। सन 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते, त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिले। पण सरकार स्थापन होऊन 6 महिने लोटले असताना देखील कर्जमाफीचा निर्णय घेतला नाहीये। उलट पक्ष 28 मार्च पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून आशेवर लावलं आणि अचानक 31 मार्च पूर्वी 2 दिवस अजित पवार यांनी कर्ज भरण्यासाठी दम दिला, म्हणून शेतकऱ्यांना फसवले हे सिद्ध झाले। म्हणून महाराष्ट्र शासन यांच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले। सुनील धात्रक, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नामदेव गावित, जिल्हा उपाध्यक्ष समाधान मेटे, उत्तम पिंगळे, पांडुरंग गावंडे, दत्तू धुळे, वैभव बोरस्ते, विजय सोनवणे, संजय सिंघवी, सुरेखा जाधव, पुष्पा रेहरे, ज्योती रेहरे, नंदा कराटे व पदाधिकारी आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुळात शेतकऱ्याला कर्ज माफीची गरजच नाही, शेतकरी स्वयंपूर्ण आहे। पण जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव येतो तेव्हा सरकार हस्तक्षेप करतं। टमाटेमध्ये हस्तक्षेप केला गेला, 1200 रुपयाचे टमाटे 150 रुपयावर आणले नेपाळहून मागवून, किंवा कांदा आणि गहू सर्व पिकावर जर सरकार नियंत्रण आणतं त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि मग त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरता जसं तुम्ही उद्योगपतींना कर्ज माफ करता तसं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, त्यांचा राजीनामाच झाला पाहिजे। धन्यवाद। वंदे मातरम। मी सुरेखा जाधव, शहर अध्यक्ष दिंडोरी। आज आपण दिंडोरी पोलीस स्टेशन इथे निर्भय महाराष्ट्र पार्टी पक्षाचे जे पदाधिकारी आहे, शेतकरी आहे, तर आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यांचं कर्जमाफी आपल्याला इथं पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचं आहे। तर सरकारने आमच्या हे निवेदनाची दखल घेऊन सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावा आणि जे प्रश्न। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।